तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका आदित्य. भावांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, आज काही नाही, एक छोटासा आपला मिनी ब्लॉग म्हणा किंवा मग यूट्यूबवर व्हिडिओ म्हणा. आज मी तो पोस्ट केला आहे. त्याचं कारण एवढंच आहे का आज भरपूर जण शिक्षण सोडून ब्लॉगिंगच्या क्षेत्रात उतरले. जवळपास रील वगैरे इंस्टाग्राम, यूट्यूबवर भरपूर जण उतरले. ठीक आहे, एक चांगली गोष्ट आहे की सर्वजण उतरले. पण दुसरं काही मला एवढंच म्हणायचं आहे, अजूनही काही लोक ज्यांना सपोर्ट भेटत नाही, ज्यांना काही गोष्टीमध्ये पुढं चालना भेटत नाही. मला त्या लोकांना एकच सांगायचं आहे, कोणतीही सुरुवात भाऊ तुमची छोट्या गोष्टीपासूनच असते बरं का. मी काय एवढा मोठा हे नाही. मी पण जस्ट स्टार्टच केले. माझे काही जास्त Instagramवर फॉलोवर वगैरे नाही. बस 2-1 हजार फॉलोवर आहे माझे पण. आणि YouTubeवर पण जस्ट चालू केले. मला एवढंच सांगायचं आहे सर्वांना, की आपण चालू करतो ना एखादी गोष्ट, ती नाही का एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीपासूनच आपण ब्रँड एक टॉपला नेत असतो. पण मला काही लोकांना म्हणले, काही लोकांचा मला विरोध आहे. काही लोकं मला म्हणतात, की याच्यामध्ये टोचले, बाकी काही नाही. नुसतं म्हणत असतात, की तू व्हिडिओ करतो, त्याच्यापासून तुला काय फायदा आहे? वापस गावात नाव जायचं काम आहे किंवा मग इज्जतीचा फालुदा होतो. मला एकच म्हणायचं आहे, लोकं हसत राहणार आहे. पण तुम्ही तुमची एक ना एक पायरी कॉन्फिडन्सनी, ओव्हर कॉन्फिडन्सनी नाही हां, कॉन्फिडन्सनी चढायची बरं का. बाकी तुमचं जे क्षेत्र आहे ना, त्या क्षेत्रामध्ये टॉपचं बनवून दाखवायचं आहे. बरं मला म्हणायचं, नुसतं रील वगैरे हेच नका काढू बरं का. शिक्षणाकडे पण ध्यान द्या. कारण की शिक्षण जर झालं ना, तो एक ती ओळख, आपली एक नवीन ओळख तयार होती. हां, तर माझं एकच म्हणणं आहे, की तुम्ही शिक्षणही करा आणि ऑनलाईनही राहा. ऑनलाईन म्हणजे रील क्रिएटर, कंटेंट क्रिएट करा किंवा मग तुमचं जे तुमच्यात गुण आहे ना, ते तुम्ही ऑनलाईन दाखवा. ऑनलाईन म्हणजे आपल्या कंटेंट थ्रू दाखवा. कारण सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे, का तिथं कोणाला सुट्टी नाही. कारण की तिथं जो जो मेहनत करेल तो टॉपला राहील. जो मेहनत करेल तो टॉपला राहील. आता बरेच वेगळे रील स्टार आहे. आता मी नाव नाही घेणार कोणाचं. पण जे बरेच रील स्टार आहे. आता तुम्ही बघत असाल, त्यांचा शेवटचा व्हिडिओ, जो पहिला व्हिडिओ आहे आणि तो आता लेटेस्ट त्यांनी व्हिडिओ टाकला आहे. तो काय 2 व्ह्यूज बघा. काही-काहींच्या याच्यावर तर मी तो म्हणतो 400-500 व्ह्यूज असेल, 1000 व्ह्यूज असेल, 2-3 हजार व्ह्यूज असेल. फक्त जास्त नाही बरं का. आणि तुमचं आता त्यांचं जे मोठे-मोठे झाले, त्यांच्या आताचे व्ह्यूज बघा. जवळपास 1,000,000, 2,000,000, 400K, 500K, 600K असे व्ह्यूज वाढत चालतंय. म्हणजे त्यांना त्यांचं मेहनतीचं फळ नक्की भेटलं. पण तुम्ही सुद्धा जर स्टार्ट करताय ना, तर शिक्षणावर पण ध्यान करा आणि तुमच्या ब्लॉगिंगवर पण ध्यान करा. ब्लॉगिंग म्हणजे मी जी ब्लॉगिंग करतोय ती नाही. मग तुमच्यात जे गुण असेल ते दाखवायचा प्रयत्न करा. धन्यवाद. बाकी काही नाही. तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं, की तुम्ही कोणत्याही गोष्टीची हार मानू नका. तुम्ही जे सुरुवात करणार ती त्या गोष्टीची शेवट पण करा. धन्यवाद.